नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी विषयाचा अभ्यासक्रम याविषयीची माहिती बघितलेली आहे। मराठी विषयामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो, कोणकोणते उपघटक यामध्ये समाविष्ट असून त्यासाठी किती भारांश आहे, मराठी या विषयासाठी एकूण गुण किती आहेत, प्रत्येक प्रश्न हा किती मार्कासाठी असणार आहे, ही सर्व माहिती आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आंतरराष्ट्रीय व रोमन संख्याचिन्ह हा घटक या ठिकाणी पाहणार आहोत। हा घटक पाहण्याच्या अगोदर आपल्याला देवनागरी लिपीतील संख्याचिन्ह कोणकोणती आहेत, आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह कोणती आहेत आणि रोमन संख्याचिन्ह कोणती आहेत हे आपण जाणून घेऊयात। आणि यानंतर या घटकावर आधारित काही उदाहरणं या ठिकाणी आपण दिलेली आहेत, तेही आपल्याला या ठिकाणी सोडून घ्यायचं आहे। रोमन संख्याचिन्ह या संख्या कशा प्रकारे तयार होतात, त्याचे नियम कोणते आहेत, हे सर्व घटक आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर सर्वात अगोदर बघा, या ठिकाणी देवनागरी लिपीतील संख्याचिन्ह याच्यामध्ये आपण ज्या 1, 2, 3 या संख्या वापरतो त्यासाठी जे काही अंक वापरतात त्याला संख्याचिन्ह म्हणतात। बघा, मग देवनागरी लिपीमध्ये शून्यसाठी आपण काय वापरतो, तर ही शून्यसाठी वापरतो। त्यानंतर पुढचा कोणता आहे, तर त्यानंतर बघा पुढे जो आहे त्या ठिकाणी अशा प्रकारे 1 काढतो। त्याच्यानंतर 2 आहे, 2 हा असा लिहितो। 3 साठी हे चिन्ह आहे, 4 साठी हे आहे, 5 ला हे आहे, 6, 7, 8 आणि 9। आता बघा, 0 ते 9 पर्यंतचे जे काही अंक आहेत या अंकासाठी देवनागरी संख्याचिन्हामध्ये वापरत असतो। तर आता याच्यानंतर पुढे काय आहे, तर पुढे बघा या ठिकाणी आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हामध्ये आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह हे चिन्ह अगोदर आपण पाहून घेऊयात, त्यानंतर आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह तुम्हाला बरोबर समजणार आहे। तर बघा, 0 साठी या ठिकाणी 0च वापरणार आहोत। त्यानंतर 1 ला असा आहे, त्याच्यानंतर 2 आहे, त्याच्यानंतर 3, त्याच्यानंतर 4, 5, 6, 7, 8 आणि 9। आता या ठिकाणी जर आपण देवनागरी लिपीतील संख्याचिन्ह बघितली आणि आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह बघितली तर आपल्याला लगेच समजून जाणार आहे की देवनागरी लिपीतील संख्याचिन्ह म्हणजेच मराठी भाषेमध्ये जे अंक आपण लिहितो ते देवनागरी संख्याचिन्ह, आणि आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह म्हणजेच इंग्रजीमध्ये जे आपण अंक लिहितो त्याला आपण आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह असं म्हणतो। आता हे संख्याचिन्ह नेमके किती आहेत बघा, 0 ते 9 पर्यंत एकूण 10 संख्याचिन्हे आहेत। ठीक आहे, काय आहेत, 0 ते 9 पर्यंत एकूण 10 संख्याचिन्हे हे या ठिकाणी आहेत। त्याच्यानंतर पुढे बघा, आता रोमन संख्याचिन्ह, त्याच्या अगोदर आपण काय करू, खालची हे जे संख्याचिन्ह आहेत आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह हे या ठिकाणी लिहून घेऊयात। जसं की 1 आहे, त्याच्यानंतर पुढे 5 आहे, त्याच्यानंतर 10 आहे, त्याच्यानंतर 50 आहे, 100, 500 आणि या ठिकाणी 1000। आता हे जे आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह आहेत या संख्याचिन्हासाठी रोमन संख्याचिन्ह नेमकी कोणती वापरतात हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे। मग बघा, या ठिकाणी जे आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हामध्ये 1 आहे याच्यासाठी रोमन संख्याचिन्हामध्ये I हे चिन्ह वापरतात, 5 साठी V हे चिन्ह वापरतात, 10 साठी X हे चिन्ह वापरतात, 50 साठी L, त्याच्यानंतर 100 साठी T, 500 साठी D आणि 1000 साठी M हे चिन्ह या ठिकाणी वापरतात। मग आपल्याला मित्रांनो सर्वात अगोदर आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह आणि रोमन संख्याचिन्हे, हे जे रोमन संख्याचिन्हे आहेत हे जर आपल्याला माहित झालं तर पुढील कुठल्याही प्रकारची संख्या जी आहे ती आपल्याला तयार करता येणार आहे। हे रोमन संख्याचिन्ह पाठ झाली, आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह माहित झाली, मग यापासून कोणतीही संख्या तयार करत असताना काही 4 ते 5 नियम आहेत। ते नियम आपल्याला एकदा माहिती झाले, आपण समजून घेतले की त्यानंतर आपल्याला कुठलीही संख्या अगदी काही मिनिटांमध्ये, काही सेकंदामध्ये ही तयार करता येणार आहे। तर यानंतर आपण रोमन संख्याचिन्ह तयार करत असताना एक एक जे नियम आहेत हे नियम या ठिकाणी
पाहून घेऊया. ठीक आहे, तर बघा पहिला जो नियम आहे, आय व एक्स यापैकी एखादे चिन्ह 2 किंवा 3 वेळा एका पुढे एक लिहिल्यास त्यांची बेरीज करून संख्या मिळते. बघा, त्यांची संख्या मिळते. बघा आता कोणकोणते आहेत, आय आहे आणि एक्स आहे. आता आय आणि एक्स हे चिन्ह 2 किंवा 3 वेळा एका पुढे एक लिहिल्यानंतर, समजा या ठिकाणी आय आहे आणि या ठिकाणी हा आय आहे, हा आय आहे, हा काय केला आपण, एका पुढे एक किती वेळेस लिहिला रे, 2 वेळेस लिहिलेला आहे. तर आय साठी आपण काय वापरतो मित्रांनो, आय साठी 1 वापरतो. मग हा 1 अधिक त्याच्या पुढील 1 बरोबर किती झाले, 2 झालेले आहे. त्याच्यानंतर एक्स ही तशाच प्रकारे आहे. बघा, मग एक्स काय केलं, एक्सच्या पुढे आपण डबल एक्स लिहिलेला आहे. मग एक्स म्हणजे काय आहे, आपण पाठीमागं पाहिलेलं आहे. एक्स साठी कोणतं आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह आहे, 10 आहे. मग त्याच्या पुढे हे 10 आहे. मग एक्स बरोबर एक्स आणि एक्स म्हणजेच किती होतात, तर ते होतात 20. अशा प्रकारे आय किंवा एक्स हे 2 किंवा 3 वेळा एका पुढे एक लिहिल्यास त्यांची बेरीज करून आपल्याला काय मिळते, ही जी संख्या आहे ही संख्या आपल्याला मिळत असते. तुमचा जो नियम आहे, हा नियम आहे आय व एक्स ही चिन्ह एका पुढे एक जास्तीत जास्त 3 वेळा लिहितात. बघा काय लिहितात, जास्तीत जास्त किती वेळा लिहितात, हे महत्वाचं आहे. जास्तीत जास्त 3 वेळा लिहितात. परंतु व्ही हे चिन्ह एका पुढे एक लिहित नाहीत, हे महत्वाचं आहे. लक्षात घ्या मित्रांनो, आय व एक्स हे चिन्ह जास्तीत जास्त एका पुढे एक असे किती वेळा लिहितात, 3च वेळा. म्हणजे काय केलं मित्रांनो, हे आय आहे, हे आय आणि हे आय, हे जास्तीत जास्त आपण किती वेळा लिहू शकतो, 3 वेळा लिहू शकतो. 3 पेक्षा जास्त वेळा लिहू शकत नाही. म्हणजेच या ठिकाणी 1 अधिक 1 अधिक 1 बरोबर 3 झालेले आहेत. मग हेच आय जर आपण या ठिकाणी आय 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 आणि आय बरोबर 1 अधिक 1 अधिक 1 अधिक 1 बरोबर 4 हे जे लिहिलेलं आहे, हे मात्र कसं आहे, हे चुकीचं आहे मित्रांनो. कारण या ठिकाणी आय जो आहे हा किती वेळा लिहिलेला आहे, 4 वेळेला लिहिलेला आहे. मात्र हा कसा आहे, चुकीचा आहे. कारण आय हा जास्तीत जास्त 3 वेळाच एका पुढे एक लिहितात. त्याचप्रमाणे एक्स हा सुद्धा एका पुढे एक जास्तीत जास्त किती वेळा लिहितात, 3 वेळाच लिहितात. त्यापेक्षा जास्त तो लिहित नाही. मग 3 वेळा लिहिल्यानंतर त्याच्या किमती ठेवून त्याची काय करतात, बेरीज करतात आणि जी बेरीज येईल ती त्या संख्येची किंमत असणार आहे. ठीक आहे मित्रांनो. आता याच्या पुढचा नियम काय आहे बघा. बघा या ठिकाणी आय किंवा व्ही यापैकी एखादे चिन्ह मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या उजवीकडे लिहिले. लक्षात करा बरं का, आय आणि व्ही यापैकी एखादे चिन्ह मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या उजवीकडे लिहिले तर त्याची किंमत मोठ्या संख्येच्या किमतीत मिळवली जाते. म्हणजेच काय होते, त्याची बेरीज होते. बघा काय होते, बेरीज होते. आता कसं, तर बघा या ठिकाणी काय केलं आपण, एक्स आणि आय लिहिलेला आहे. मग आता एक्स ही कशी आहे रे, मोठी आहे आणि आय हा लहान आहे. ठीक आहे, मग एक्स आहे तो एक्स ची किंमत किती आहे, 10 आहे. आणि एक्सच्या उजवीकडे हे कुठं आहे, हे उजवीकडे आहे. मग उजवीकडे असल्यामुळे त्याच्यामध्ये काय करावं लागतं, ते मिळवावं लागतं. मग आय ची किंमत आली 1. मग 10 आणि 1 बरोबर किती झाले, 11 झाले. त्यानंतर बघा दुसरं उदाहरण पाहूयात आपण. ठीक आहे, त्यानंतर व्ही आणि आय घेतलं. मग व्ही म्हणजे किती, व्ही म्हणजे 5 आलं बघा, आणि आय म्हणजे 1 आलं. आता हे व्ही जे आहे, ह्या व्हीच्या उजवीकडे हा आय आहे. म्हणजेच याच्यामध्ये काय होणार आहे, बेरीज होणार आहे. ज्या 5 आणि 1 बरोबर किती झाले, 6 झाले. ठीक आहे, आता हे झालं आय व्ही. ठीक आहे, आता दुसरं एक उदाहरण पाहूयात. जसं की एक्स आणि व्ही आहे. ठीक आहे, एक्स म्हणजे किती, 10 आणि व्ही म्हणजे 5. आता व्ही हा लहान आहे
आणि तो एक्स म्हणजेच मोठ्या संख्येच्या उजवीकडे आहे, म्हणून या दोन्हीमध्ये काय होणार आहे, या दोन्हीमध्ये बेरीज होईल आणि या ठिकाणी ही संख्या तयार होईल. ठीक आहे, बरोबर आहे. आता याच्यानंतर पुढचा नियम काय आहे तो पाहूयात. तर बघा, पुढचा नियम आहे आय हे चिन्ह व्ही किंवा एक्स या चिन्हाच्या डावीकडे, बघा हा शब्द महत्वाचा आहे, डावीकडे लिहिले तर त्याची किंमत व्ही किंवा एक्सच्या किमतीतून वजा होते. लक्षात घ्या, डावीकडे लिहिलं, कुठं लिहिलं, डावीकडे. डावीकडे म्हणलं की काय म्हणायचं, वजा, आणि उजवीकडे म्हणलं की बेरीज. लक्षात ठेवा, आय हे चिन्ह व्ही किंवा एक्सच्या डावीकडे एकापेक्षा जास्त वेळा लिहित नाहीत. जसं की आता उदाहरण आपण या ठिकाणी पाहूयात. उदाहरण काय आहे, समजा एक्स आहे आणि एक्सच्या डावीकडे आपण आय लिहिलेला आहे. ठीक आहे, मग एक्स म्हणजे किती आहे, 10 आहे आणि याच्या डावीकडे आय लिहिलेला आहे, म्हणजे वजा करावं लागेल, त्याच्यातून 1 वजा केलं, मग 10 मधून काय केलेलं आहे, वजा 1 केलं, बरोबर किती आलेला आहे, 9 आलेला आहे. म्हणजे आय किंवा व्ही हे मोठ्या संख्या चिन्हाच्या डावीकडे लिहिल्यानंतर काय होतं, हे वजा होतं. जसं पुन्हा एक बघूयात, आय आणि व्ही आहे, मग आय आणि व्ही म्हणजे 5, याच्या डावीकडे आय लिहिलेला आहे म्हणून या ठिकाणी वजा होणार, मग 5 मधून 1 गेल्यानंतर खाली राहतात 4. ठीक आहे, तर असा हा नियम आहे. त्याच्यानंतर पुढचा बघूयात. आता 10च्या पुढील संख्या लिहिण्यासाठी प्रथम ती संख्या 10, 5 व 1 अशा गटात विभागून वरील नियमानुसार रोमन संख्या चिन्ह वापरून लिहितात. जसं की आता या ठिकाणी बघा मित्रांनो, या ठिकाणी काय केलेलं आहे, आपल्याला एक संख्या दिलेली आहे XX आय. ठीक आहे, आता XX, मग याचं पहिल्यांदा काय करायचं, आपल्याला 10ची विभागणी करायची. याच्यामध्ये 10 आहे का, आहे, मग हा एक्स म्हणजे 10 आहे, त्याच्यानंतर पुढचा एक्स म्हणजे 10 आहे, त्याच्यानंतर 1 आणि 1 अशा प्रकारे याची विभागणी करून घ्यायची. मग 10 आणि 10 20, 20 आणि हे 2 22 होतात, म्हणून या ठिकाणी 22 हे याचं उत्तर येतं. ठीक आहे, त्याच्यानंतर एक पाहूयात, एक्स आय एक्स. आता याच्यामध्ये सुद्धा बघा, पहिलं एक्स म्हणजे 10 आहे, दुसरं एक्स म्हणजे 10 आहे. आता तिसऱ्यांदा या ठिकाणी आय म्हणजे 1 आणि परत 10 असं लिहू शकत नाही, कारण की आपली जी विभागणी आहे ही विभागणी कशी असणार आहे मित्रांनो, तर 10 अधिक 5 अधिक 1 अशा प्रकारे उतरत्या क्रमानुसार ती विभागणी असणार आहे. मग या ठिकाणी आय आणि एक्स दिलेला आहे. काय दिलेला आहे, तर आय एक्स दिलेला आहे. मग आय एक्स हा नियम क्रमांक जो 3 आहे, वजा बाकीचा, एक्सच्या डावीकडे आय लिहिलेला आहे, म्हणजे एक्स मधून आय काय झालेला आहे, वजा झालेला आहे. म्हणजे 10 मधून 1 गेल्यानंतर खाली राहतात 9, म्हणून या ठिकाणी काय करायचं आहे, 9 लिहायचं आहे. मग 10 अधिक 9 बरोबर होतात 19. तर अशा प्रकारे आपल्याला या संख्या ज्या आहेत त्या लिहून काढायच्या आहेत. या 10, 5, 1 या गटात विभागून ती संख्या आपल्याला शोधायची आहे. ठीक आहे, तर बघा आता आपण रोमन संख्या चिन्ह कशा प्रकारे लिहायचे याचे सर्व नियम हे या ठिकाणी पाहिलेले आहेत. आता याच्यावर आधारित काही उदाहरणं हे या ठिकाणी आपण पाहूया. ठीक आहे, ही संख्या रोमन संख्या चिन्हात कशी लिहाल असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. मग आता तुम्ही कसं लिहाय, तर बघा 26 आहे, मग या ठिकाणी बघा 26 बरोबर, आता 26 ची फोड म्हणजे 20 अधिक 6 येणार. मग 20 आपण कसं लिहिणार आहे, तर 10 अधिक 10 अधिक या 6 ची फोड 5 अधिक 1. आपण उतरत्या क्रमाने ज्याप्रमाणे म्हटलं होतं अगदी त्याचप्रमाणे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा 10 साठी आपण काय वापरणार आहेत, एक्स वापरणार. पुढच्या 10 साठी पुन्हा एक्स, पुन्हा 5 आणि पुन्हा आय. म्हणजेच याचं जे उत्तर आहे ते एक्स एक्स व्ही आय. अशा प्रकारे आपण 26 ही संख्या रोमन संख्या चिन्हामध्ये लिहिणार आहोत. याच्या पुढचं उदाहरण बघूयात. तर बघा LXI ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल, तर बघा
एक्स आणि आय. आता एल म्हणजे काय आहे रे, तर एल म्हणजे बघा 50 आहे. ठीक आहे, 50 आहे. त्याच्यानंतर एक्स म्हणजे काय येतं, एक्स म्हणजे 10 येतं, अधिक आय म्हणजे 1 आलेला आहे. ठीक आहे, आता या सर्वाची काय करून घ्यायची आहे, आपल्याला बेरीज करून घ्यायची. 50 आणि 10 होता 60, 60 ने 61 म्हणजेच एल एक्स आय म्हणजेच काय आलेला आहे, 61 ही संख्या त्या ठिकाणी अशा प्रकारे लिहितात. त्याच्या पुढचं उदाहरण बघा. आता या ठिकाणी रोमन संख्या चिन्हामध्ये एक पदावली दिलेली आहे आणि हे जे उदाहरण आहे हे 2018च्या परीक्षेमध्ये आपल्याला आलेलं आहे. मग बघा, सगळ्यात अगोदर या रोमन संख्या चिन्हाविषयीची जी काही संख्या आहे ही संख्या कशी आहे ती आपण पहिल्यांदा लिहून घेऊ. मग या ठिकाणी एक्स व्ही आय आय. आता याची जर फोड केली 10 आणि 5 15, 16 आणि 1 17 हे होते 17. त्याच्यानंतर पुढे काय आहे, आय एक्स. आता एक्सच्या डावीकडे आय लिहिलेला आहे म्हणजे एक्स मधून आय वजा केलेला आहे म्हणजेच या ठिकाणी होतं 9. त्याच्यानंतर पुढची संख्या काय आहे मित्रांनो, तर आय व्ही आहे. मग व्हीच्या डावीकडे आय लिहिलेला आहे म्हणजे 5 मधून 1 गेल्यानंतर खाली राहतात 4 आणि त्याच्या पुढचा आहे शी. शी म्हणजेच काय होतं, तर शी म्हणजे होतं 100. आता हे जे संख्या आहेत या सर्व संख्या आपल्याला पदावलीमध्ये लिहून घ्यायच्या आहेत आणि ही पदावली सोडवायची आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी बघा पदावलीमध्ये पहिल्यांदा 17 अधिक 9 वजा 4. आता याची बेरीज करून घेऊया. 17 आणि 9 होतात 26, 26 वजा 4 अधिक 100. मग 26 मधून 4 गेले, राहिले 22 अधिक 100 बरोबर 122. अशा प्रकारे याचं उत्तर 122 येणार आहे आणि 122 हे उत्तर पर्याय क्रमांक बी या ठिकाणी असणार आहे. 500 या संख्येला रोमन संख्या चिन्हात कसे लिहाल. बघा 500 तर आपल्याला माहित आहे की आपण एक या संख्येसाठी आय वापरतो, त्याच्यानंतर 5 या संख्येसाठी व्ही वापरतो, 10 या संख्येसाठी एक्स वापरतो, त्यानंतर 50 या संख्येसाठी एल, 100 या संख्येसाठी सी, 500 या संख्येसाठी डी व 1000 या संख्येसाठी आपण एम हे अक्षर वापरत असतो. मग या ठिकाणी जर बघितलं तर 500 या संख्येसाठी कोणतं अक्षर वापरलेलं आहे, डी वापरलेला आहे आणि डी हा पर्याय कुठं आहे, तर पर्याय क्रमांक 3 याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. याच्या नंतरचं पुढील उदाहरण हे या ठिकाणी आपण पाहू. तर या ठिकाणी CCXIX ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल. तर या ठिकाणी CCXIX. आता सी साठी काय असणार आहे, तर बघा सी साठी आपण 100 लिहितो. मग यासाठी 100 अधिक हे 100 अधिक एक्स म्हणजे 10 अधिक आय एक्स म्हणजे 9 आलेला आहे बघा. मग याची बेरीज करून घेऊयात मित्रांनो. 100 आणि हे 100 200 झाले, 200 आणि हे 19 म्हणजे 219 हे याचं उत्तर आलेलं आहे आणि 219 हे उत्तर कुठलं आहे, तर पर्याय क्रमांक डी हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. तर अशा प्रकारे यावरील नियम माहिती झाल्यानंतर आपल्याला या संख्या तयार करता येतील. तर याच्यानंतर परत एकदा आपण याच्यावरती आधारित काही उदाहरणं हे पुढील सेशनमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल, हा क्लास आवडला असेल तर या क्लासला जॉईन होण्यासाठी सबस्क्राईब बटन दाबा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करत